तर नमस्कार मित्रमंडळींनो, शुभ सकाळ सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आता दुपारून होणार आहेत पोळ्या, तोपर्यंत आमच्याकडं काय चाललंय? पोहे चाललेत आमच्या इकडं। चांगला कांदा भाजून घेऊ, चांगला तळामध्ये चांगली चव लागते। आता येऊ पोहे टाकून मध्ये, आता भाजला चांगला कांदा। पोहे पण दुकानातले चिकटच येत, पोहे काही बरोबर नाही, आणलेत म्हणून खायचं काम आहे। हळद कमी वाटायला लागली, टाकली हळद पण थोडी कमी वाटली, जरा पांढरे भाजली म्हणजे जरा चिटाचिटा लागत नाही। झाले का नाही? दम निघतच नाही, मला आता काय करायचं मला खायला की इतकी भूक तरी कशी पाठच लागत या। आता एवढा मोठा जीव सांभाळायचं म्हणल्यावर त्या टायमालाच खायला घालावं लागेल ना। खाऊ द्या थोडे, म्हणलं पोळ्याली का व्हायची दुपार, तर म्हणलं पोहे फे खायला करून दे मला, मग तेव्हा पोळ्याची चालू दिली बरं। घे प्लेट दोहा वाढते लगेच गरम गरम। बाजू चांगली बाजू नाही पोटात दुकान चांगली बाजू हिरवे ठेवायला काय तुम्हाला द्यायला खायला, किती भाजी तरी बाजूत नाही पोहे चांगले। थोडे खा पोहे, खिरीचा डबा भरला, खीर देवाला दाखवायची आणि खायची। बरं बरं, आपल्या रानातल्या देवाला खीर नाशिकून आणलेला प्रसाद आहे, ते शिजून आपल्या रानात एक हनुमान आहे। आता थोडे पोहे खायचे, रानातला हनुमान तुम्हाला आज दाखवीन मी शिळी घेऊन जाणार आहे तिथे चारायला, पोळ्या होईस तर येतो जाऊन। बघा बघा ये ना पोहे खायला। आता भाजले चांगले पोहे, तर एकदा हलवून उतरून घेऊ।
वाहती लेट तो डाळ पेटत ना सकाळी जास्त टाकायची ना पण कडे एकच का बघून आहे का मग उलट झाले माणूस चाळणी बी आणावं लागून कोण असतं काय एवढा संस्था तिथंच आहे उलट नाही येत मग उलट काय दिला दोहा खागरून बसते चव लागून हा मार्काला जाळ होता मला साडे आठ वर गोब लागली पकडून बसते ह्या घ्यायची किलोची जॉब म्हणून की जेवा म्हणलं असताना जेवा म्हणलो का नाही माझ्या बी लक्षात नाही आता जायची मला रानातला हनुमानला खीर दाखवायला तुम्हाला आज रान पण दाखवतो आपलं तो घेऊन आला बांधले